अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. ओम चैतन्य नवनाथाय नमः. मित्रांनो, नाथ भक्ती नाथ शक्ती या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आता जिथं मी उभा आहे माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता की हेच ते श्री चैतन्य गैनीनाथ बाबाचं मंदिर होतं. इथं जेव्हा मी आलो, तुम्हाला आता मी तिकडे घेऊन चालतो. अशा प्रकारे बाहेर इथं होम आहे, यज्ञ वगैरे आपण त्यात पेटवत असतो. हे जे बघताय तुम्ही इथं, हे नवसाचे नारळ बांधलेले आहेत लोकांचे. आणि ज्यांनी ज्यांनी इथं नारळ बांधलेले त्यांचं 100 नाही 200% त्यांचं समस्येचं निवारण या ठिकाणी झालेलं आहे. ते तर आता तुम्ही पाहसाल, मी आपल्याला मंदिर दाखवतो फ्रंट कॅमेऱ्यामध्ये. पायऱ्यांवरनं आपल्याला घेऊन जातो. हे असं आमचं हे मंदिर आहे. आतमध्ये इथं बाबाची मूर्ती. सध्या आत्ता आम्ही मंदिर बंद केलेलं होतं आणि इथं बघसाल तुम्ही तर वरती कळसाचं काम सुरू आहे. वरती कळसाचं काम सुरू असल्यामुळे, आणि दुसरी गोष्ट जर का म्हणाल तर इकडे आतमध्ये जेव्हा आपण जातो, आतमध्ये येत असताना ह्या जो चबुतरा आपण बघताय, ह्या चबुतऱ्यावरती इथं दर अमावस्या आणि पौर्णिमेला खूप मोठी हाजरी होत असते. म्हणजे ह्यावेळेला बाबाचा संचार आमच्या गुरूंच्या अंगात होत असतो. डोळे वगैरे बंद करून त्यांना सगळ्या गोष्टीचं आकलन ह्या ठिकाणी होत असतं. कोण मनातल्या मनात काय बोलतं, सगळ्या गोष्टीसुद्धा त्यांना कळतात. या व्यतिरिक्त ही जी आपण जागा बघतात, ही पूर्ण जागा, ही पूर्णपणे एवढी जागा आणि हा हॉल पूर्णपणे खचाखच भरलेला असतो. अनेक लोक त्यांच्या समस्या घेऊन त्या ठिकाणी येत असतात. वरतीसुद्धा याचं काम चालू आहे. जसं जसं आपल्याकडं लोक वर्गाने वगैरे जमा करतात, त्या पद्धतीनं आपण ते काम सुरू केलेलं आहे. वास्तविक पाहता माझे जे गुरु आहेत, माझ्या गुरूंनी तर स्वतःच्या खिशातनं तिथं बरंचसं लोन घेऊन काम केलेलं आहे. आता ते कर्ज त्यांचं फेडणं चालू आहे. आतापर्यंत फार क्वचित लोक असे असतील की ते स्वतःहून समजा मंदिराचं काम करतात, जोपर्यंत वर्गाने जमा होत नाही किंवा काही सपोर्ट भेटत नाही. असं आम्ही आमदार खासदारांकडे खूप वेळा चकरा मारल्या, परंतु आम्हाला प्रत्येक राजकीय नेत्यानं आम्हाला झुलवलं. परंतु आमच्या गैनीनाथ बाबांची ताकद खूप प्रचंड आहे. आणि त्या पद्धतीनं इथं मंदिरावरती जो येतो त्याची इच्छा पूर्ण होते. तुम्ही विश्वास ठेवा अगर नका ठेवू, परंतु ही गोष्ट सत्य आहे. आज माझ्या चेहऱ्यावर जर का तुम्हाला एवढी टवटवी दिसत असेल, माझ्या डोळ्यांमध्ये तुम्हाला जे तेज दिसत असेल, तर ही फक्त ह्या बाबांची कृपा आहे, ज्यांचं मी ध्यान करत असतो. माझ्या गुरूंनी पण मला याबद्दल खूप सपोर्ट केलेला आहे. आणि येत्या काळात आणखी आम्ही बरंचसं जे काही माझे अनुभव आहेत ते मी तुम्हाला बोललोच, ज्याप्रमाणे ते मी सांगत राहील तुम्हाला. राहिला दुसरी गोष्ट, आता समोरचा कॅमेरा एक स्टॉप करतो. नाही, फोटो घेतला पण कॅमेरा नाही, समोरचा कॅमेरा काही ऑन होत नाही. अशाच पद्धतीने मी आपल्याला दाखवतो. हे हे माझे गुरु आहेत, नाथपंथाचे श्री किशोर भाऊ दुसाने. चेहरा स्पष्ट दिसत नसेल, 1 मिनटं भाऊ, 2 मिनटं असे ना. हे बघा, ओम नमो आदेश सर्वांना. हे माझे गुरु आहेत आणि हे आमचे सर्व सेवेकरी इथले. ओम नमो आदेश. ओम आदेश. ओम नमो आदेश. तर अशा पद्धतीनं आम्ही सर्वजण इथं सेवा करत असतो. आज होता शुक्रवार आणि शुक्रवारच्या दिवशी आम्ही सगळे सेवेकरी आमचे जे काही कामं असतील सगळे सोडून इथं येतो. आणि सर्वात चैतन्याची गोष्ट अशी आहे की आम्ही दर 15 दिवसाला अमावस्या आणि पौर्णिमा असते. आम्ही स्वतः तिची वाट बघतो की आम्हाला मोठ्या बाबांना भेटता येतं. हाजरीमध्ये वगैरे जे आहे ना, ते मोठ्या बाबांना आम्हाला भेटता येतं. तर बाबा दरवेळेस आम्हाला काहीतरी नवीन दिव्य संदेश देतात, काहीतरी आशीर्वाद देत असतात. तुम्हाला आता त्या गोष्टी अजून नॉलेज नाही आहे, मी तुम्हाला बोलतो आहे, तुम्हाला कधी असं वाटत असेल की बाबा हा नवीनच काहीतरी सांगतो आहे.
जसं जसं माझे अनुभव आहेत त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगेल. आणि निश्चित तुम्ही सुद्धा नाथपंथाच्या गोडीला लागाल समजा, असं मला म्हणायचं. तुम्ही सुद्धा त्याचे फॅन व्हाल. ठीक आहे, याच्या पुढच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला बाकीची माहिती देईल. ओम नमो आदेश, अलख निरंजन.